नमस्कार. आज आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. भगवंतांचे भक्त आवागमनाच्या फेऱ्यात सापडत नाहीत आणि इतर देवतांचे उपासक मात्र आवागमनाच्या फेऱ्यात सापडतात. याचे कारण काय? यावर उपास्याचे स्वरूप व उपासकाचा भाव यामुळे उपासनेच्या फलामध्ये फरक होतो असे भगवंत सांगत आहेत. श्लोक 25. यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. श्लोकाचा अर्थ: देवांची पूजा करणारे देवांना मिळतात, पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात, भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही. देवांची पूजा करणे, त्यांच्या पूजेसाठी सांगितलेल्या नियमांचे पालन करणे, त्यांच्यासाठी यज्ञादींचे अनुष्ठान करणे, त्यांच्या मंत्रांचा जप करणे आणि त्यांच्यासाठी ब्राह्मण भोजन घालणे इत्यादी सर्व गोष्टी देवांचे व्रत होत. त्यांचे पालन करणाऱ्या मनुष्यांचे वाचक देवव्रता हे पद आहे. अशा मनुष्यांना आपल्या उपासनेमुळे त्या देवतांच्या लोकांची, त्यांच्यासारख्या भोगांची अथवा त्यांच्यासारख्या रूपाची प्राप्ती होते. ते म्हणजेच देवांची प्राप्ती होणे होय. पितरांच्या साठी यथाविधी श्राद्ध तर्पण करणे, त्यांच्यासाठी ब्राह्मणांना भोजन घालणे, हवन करणे, जप करणे, पाठपूजा करणे, तसेच त्यांच्यासाठी शास्त्रामध्ये सांगितलेली व्रते व नियम यांचे व्यवस्थित पालन करणे इत्यादी पितरांची व्रते आहेत. या सर्वांचे पालन करणाऱ्यांचे वाचक पितृव्रता हे पद आहे. जे पुरुष सकाम भावनेने या व्रतांचे पालन करतात ते मेल्यावर पितृलोकी जातात व त्या पितरांच्या सारखे स्वरूप प्राप्त करून घेऊन त्यांच्यासारखे भोग भोगतात. ते जास्तीत जास्त दिव्य पितरांच्या आयुष्यापर्यंतच तेथे राहू शकतात. शेवटी त्यांचेही पुनरागमन होते. येथे देव आणि पितर यांच्या पूजेचा निषेध समजू नये. देव पितृ पूजा ही यथाविधी आपापल्या वर्णाश्रमाच्या अधिकाराप्रमाणे सर्वांनी अवश्य केली पाहिजे. परंतु ती पूजा जर सकाम भावनेने असेल तर ती आपले जास्तीत जास्त फल देऊन नष्ट होऊन जाते आणि जर कर्तव्य बुद्धीने भगवंतांची आज्ञा मानून किंवा भगवंतांची पूजा समजून केली गेली तर ती भगवत प्राप्ती रूपी महान फलाचे कारण बनते. म्हणून येथे असे समजावे की देव पितृ कर्म अवश्य करावे, परंतु त्यामध्ये निष्काम भावना आणण्याचा प्रयत्न करावा. जे लोक भूत प्रेतगणांची पूजा करतात व त्यांच्या पूजेच्या नियमांचे पालन करतात, त्यांच्यासाठी हवन किंवा दान इत्यादी जे काही करतात त्यांचे वाचक भूतेज्या हे पद आहे. अशा मनुष्यांना त्या त्या पिशाच्याप्रमाणे रूप, भोग इत्यादी प्राप्त होतात. ते म्हणजेच त्यांना प्राप्त करणे होय. भूतप्रेतादिकांची पूजा तामसी आहे व अनिष्ट फल देणारी आहे, म्हणून ती करू नये. जे लोक भगवंतांच्या सगुण निराकार किंवा साकार यांपैकी कोणत्याही रूपाची सेवा किंवा पूजन व भजन ध्यान इत्यादी करतात, जे सर्व कर्मे त्यांना अर्पण करतात व त्यांच्या नावाचा जप करतात, गुणानुवाद ऐकतात व गातात, अशा प्रकारे जे भगवंतांच्या भक्तीविषयी विविध प्रकारची साधने करतात त्यांचे वाचक येथे मद्याजिना हे पद आहे.
भगवंतांच्या दिव्य लोकी जाणे, भगवंतांजवळ राहणे, त्यांना भगवंतांसारखे दिव्य रूप प्राप्त होणे, त्यात लीन होणे म्हणजेच त्यांना भगवंत प्राप्त होणे होय. अपि या पदाने भगवंतांनी असे दाखविले आहे की माझ्या निराकार साकार कोणत्याही रूपाची निष्काम भावनेने उपासना करणाऱ्याला माझी प्राप्ती होते, यात सांगण्यासारखे काय. परंतु सकाम भावनेने उपासना करणाऱ्यालाही माझी प्राप्ती होते. अशा प्रकारे आज आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 26व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.